हां, तर फक्त 2च दिवसासाठी मम्मीला माहेरपणासाठी माझ्याकडे घेऊन आले होते. गेल्या गेल्या आधी या साहेबांचं कौतुक. जवळजवळ 10 वर्षांनी 2च दिवसाची सुट्टी आहे. मी तक्षीला मिस करणार, जान्हवीला मिस करणार. जान्हवी ओरडायला लागली. पाहिलंत, आजी लोकांना नातवंडांची ओढ किती असते. लांब कुठे नाही, कोल्हापूरमध्येच. सासरही कोल्हापूर माझं आणि माहेरसुद्धा. आता 2 दिवसात आम्ही काय काय केलं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. दोन दिवस माझ्या घरी कोणीही नव्हतं, फक्त मी आणि मम्मी. म्हटलं काहीतरी बाहेर खायचं, पण मम्मीची काही इच्छा नव्हती. मग मस्त घरीच चीज चेरी पायनॅपल आणि खिचडी कढी बनवली. संध्याकाळी नाटकाला गेलो होतो. नाटकाचं नाव होतं गेला माधव कुणीकडे. तुम्ही पाहिलं आहे का हे नाटक? प्रशांत दामलेची ॲक्टिंगच जबरदस्त असते. दुसऱ्या दिवशी आमची ट्रिप होती वाडीला. मम्मी आणि तिच्या दोन्ही मैत्रिणी म्हणजे वृंदा आंटी आणि नीता आंटी. काय असतं ना, आपण नेहमी जेव्हा माहेरी जातो, आपले आईवडीलसुद्धा काही ना काही प्लॅन बनवत असतात की हे खायला घालायचं, ते खायला घालायचं, तिला आलं की इकडे घेऊन जाऊ, तिकडे घेऊन जाऊ. तसं मीही प्लॅन बनवला होता. ठरवलं होतं की तिचं माहेर पण करायचं. जाता जाता आधी धर्मनगरला गेलो. इथे दर्शन घेतलं. कोल्हापूरपासून धर्मनगर 31 किलोमीटरवर आहे. वाडीला जाताना वाटेत धर्मनगर लागतं. ठरवलं होतं की दर्शन घेऊनच जायचं. मी 1-2दा इथे आले होते. एक लग्न होतं इथं, त्यासाठी आले होते. पण इथे आत दर्शन घेता आलं नव्हतं, कारण त्या दिवशी गडबड पण बरीच होती. पण बघितल्यावर असं वाटलं की खरोखर दर्शन घ्यायला हवं होतं, कारण मंदिर खूपच सुंदर आहे आणि मूर्त्या खूप देखण्या आहेत. जवळजवळ 8 एकरमध्ये हे तीर्थक्षेत्र आहे. विशेषतः ही जी पार्श्वनाथ भगवानांची मूर्ती आहे ना, ती खूप सुंदर आहे. येथील प्रत्येक मूर्ती ही मनोहारी आहे. आम्ही सकाळी 11 वाजता निघालो होतो आणि साधारण एक 11:45 आम्ही इथे पोचलो. दर्शन पण खूप छान झालं. गर्दी अजिबात नव्हती. पण तुम्ही जर कधी इकडे गेलात तर इथे दर्शन नक्की घ्या. खूप सुंदर आहे. इथे दर्शन घेतलं आणि आम्ही तिथे जवळच असलेल्या एका हॉलमध्ये गेलो. माझी मम्मी मात्र खुश होती. मैत्रिणींबरोबर छान एन्जॉय करत होती. माझी आजी मी अगदी लहान असताना वारली, त्यामुळं तिला असं म्हणावं तसं माहेर पण कधी मिळालंच नाही. हे खूप दिवस झालं माझ्या डोक्यात चालू होतं की आपण असं काहीतरी करावं की ज्यामुळं आपल्या आईला आपल्यामुळे आनंद मिळेल. इथे जवळच असलेल्या हॉलमध्ये आम्ही गेलो. इथे जवळजवळ 748 जिनप्रतिमा आहेत. या हॉलमध्ये जेव्हा मी गेले, खरं सांगते माझ्या अंगावर काटा आला. या जिनप्रतिमा इतक्या सुंदर दिसत होत्या. असं वाटत होतं की समोर आरसा ठेवला आहे. अगदी एकसारख्या सुबक आणि सुंदर मूर्त्या. बघा ना, किती सुंदर दिसतंय. किती सुंदर दृश्य आहे. इथे जी ही मूर्ती दिसती आहे, ही भगवान तीर्थंकर धरमनाथांची आहे. इथे बाहुबली भगवानांची मूर्ती तर आहेच, त्याशिवाय अनेक तीर्थंकरांच्या मूर्त्या आहेत. इथे असलेल्या दरवाजावर ह्या प्रतिमासुद्धा खूप सुंदर कोरल्या आहेत. याला काय म्हणतात तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथे आजूबाजूला जी झाडे लावली आहेत, त्यामध्ये बकुळीची झाडंसुद्धा होती. प्रत्येक वस्तू, गोष्ट, गाणं आपल्याला एखाद्या प्रसंगाची आठवण करून देत असतं. तसंच बकुळीची झाड किंवा बकुळीची फुलं बघितली की मला माझ्या शाळेच्या दिवसांची आठवण होते. कारण माझ्या शाळेमध्ये एक बकुळीचं झाड होतं. सगळ्या मुली ही बकुळीची फुलं गोळा करायची आणि त्याचा छान गजरा बनवून दुसऱ्या दिवशी शाळेत घालून यायची. वातावरण पण खूप छान होतं. इथलं कोरीव काम अगदी बघण्यासारखं आहे.
तुम्ही जर कधी कोल्हापूरला किंवा कोल्हापूर जवळपास आलात तर इथे नक्की दर्शन घ्या. हा पूर्ण परिसर छान हिरवागार आहे. तुम्हाला जर कधी वाटलं की एखाद्या सुंदर अशा ठिकाणी देवाच्या सानिध्यात वेळ घालवावा तर इथे नक्की दर्शन घ्या. इथे आम्ही अंबाजींचं पण दर्शन घेतलं. एकूणच वातावरण मस्त होतं. पाऊस नव्हता, पण ढगाळ वातावरण होतं. घरात पण कोणी नव्हतं, घरी जायची गडबड नव्हती, त्यामुळं निवांत दिवस चालू होता. मग थोडे फोटोज काढले, थोडे व्हिडिओज काढले, मम्मीचे मैत्रिणींसोबत थोडे फोटो काढले. खरं सांगू का, असं वाटत होतं की आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आपण खरोखरच आपल्या मुलीला माहेरपणासाठी घेऊन आलो. इथलं दर्शन झालं आणि मग आम्ही पुढे वाडीला निघालो. गाडीत बसल्या बसल्या वृंदा आंटीनी आणि नीता आंटीनी डबा ओपन केला. वृंदा आंटीनी घाऱ्या आणल्या होत्या आणि नीता आंटीनी राजगिऱ्याचे लाडू आणले होते. वाटेमध्ये मस्त खरेदी करत गेलो. कुठे केळी, कुठे कणसं, असं करत साधारण 1:15 वाजता आम्ही वाडीत पोचलो. तिथे गेल्यावर आधी आम्ही जेवण उरकलं, कारण ऑलरेडी 1:30 वाजले होते. इथे बरेच भोजनालय आहेत, त्यापैकी सोमन हे प्रसिद्ध भोजनालय आहे आणि त्याशिवाय वामन भोजनालयसुद्धा खूप सुंदर आहे. त्याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, तुम्ही चेक करू शकता. इथे एक मुलगा एंटरटेन करत होता. या मुलाला पैशाची गरज आहे. त्याला महिन्याला औषधासाठी पैसे लागतात. त्यासाठी तो लोकांचं मनोरंजन करत होता आणि लोक स्वखुशीने त्याला पैसे देत होते. तुम्हाला जर या मुलाला मदत करायची असेल तर इथे मी साईडला त्याचा नंबर देते आहे आणि नावसुद्धा देते आहे. तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. हे भोजनालय खूप प्रसिद्ध आहे. वाडीला जेव्हा पूर परिस्थिती होती तेव्हा पाणी कुठेपर्यंत आलं होतं यासाठी त्यांनी तिथे स्टिकर्स लावलेले आहेत की 2015मध्ये कुठं पाणी होतं, 2021ला कुठे पाणी होतं, वगैरे वगैरे. इथे जेवण एकदम साधंच आहे, पण खूप चविष्ट आहे. सुरुवात वरण भाताने करायची आणि शेवटसुद्धा वरण भातानेच करायचा. मी वाडीला बऱ्याचदा आली आहे, पण इथे असलेल्या जैन मंदिराचं दर्शन आज मी पहिल्यांदा घेतलं. खूप सुंदर मंदिर आहे. इथे दर्शन घेतलं आणि मग आम्ही वाडीच्या दत्त मंदिराकडे गेलो. आज तशी फारशी गर्दी नव्हती. आपण जेव्हा मंदिराकडे जातो तेव्हा तिथे बरीचशी खवा, पेढे, मिठाई याची दुकानं आहेत. बऱ्यापैकी पाणी पात्राबाहेर आलं होतं. इथे थोड्या वेळ बसून देवाचं नामस्मरण केलं आणि तोपर्यंत आपल्या सबस्क्रायबर इथे मला भेटल्या. या ताईंनी मला बघता क्षणी ओळखलं आणि मुलीला थांबून त्या माझ्याजवळ आल्या. असे आपले सबस्क्रायबर जेव्हा भेटतात तेव्हा मला खरोखरच आपण काहीतरी करतोय याचा अभिमान वाटतो. तुम्ही जर मला कुठे पाहिलं तर माझ्याशी येऊन बोलायला विसरू नका. यात घाबरण्यासारखं काहीच नाही. इथे आम्ही आडके बंधूंच्यात खवा, पेढे आणि बासुंदी घेतली. यांचा पूर्ण व्हिडिओ मी घेतलेला आहे. तो लवकरच आपल्या वेज ऑथेंटिक चॅनलला येईल, आपलं रेसिपी चॅनल. आपले यूट्यूबला 2 चॅनल आहेत. एक आहे व्लॉगिंगचं स्मिथ ऑरा आणि एक वेज ऑथेंटिक. इथे खरेदी केल्यानंतर आम्ही निघालो कोल्हापूरकडे. कुठेही जा, बायकांचं शॉपिंग काही चुकत नाही. मध्ये वाटेत केळी घेतली, इथे पेरू घेतले, वाडीची प्रसिद्ध वांगीसुद्धा घेतली. इथे जे हे गजरे लावलेत ना, हे बघा किती सुंदर दिसत आहेत, अगदी खरे असल्यासारखे वाटतात. आणि आम्ही कोल्हापूरकडे जाण्याऐवजी मिरजकडे निघालो आणि रस्ता चुकलो. असं काही फारसं लांब गेलो नव्हतो. तोपर्यंत नीता आंटी बोलल्या की तिथे उदगावजवळ कुंजवन आहे, तिथे कुंजवनला दर्शन घेऊया. इतकं सुंदर आहे हे. इथं जर तुम्ही गेला नसाल तर नक्की जा आणि दर्शन घ्या. इथे एक छोटंसं हत्तीचं पिल्लू होतं, ते आम्हाला सोंडेनं बोलवत होतं. आमच्याकडे दत्त मंदिराचा प्रसाद होता, तो आम्ही याला दिला. 2च केळी, त्याला काय पुरणार आहेत. नंतर इथे फिरलो, या मंदिरांमध्ये दर्शन घेतलं. इतकं सुंदर बांधलं आहे.
अगदी भव्य वाटतं. खरं तर पूर्ण दिवसभर असा प्रवास करायची किंवा ड्रायव्हिंग करायची सवय नाही आणि गाडी मी ड्राईव्ह करत होते, त्यामुळं थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं, पण तरीही मजा येत होती. इथलं एक्सटिरियरसुद्धा बघा किती सुंदर आहे. इथे सुद्धा ज्या मूर्त्या आहेत ना त्या खूप सुंदर आहेत आणि आतला पूर्ण गाभारा आरशांनी बनवलेला आहे, त्यामुळं आणखीनच त्या उठावदार दिसतात. इथे ब्रह्मदेव भगवानांची मूर्ती पण खूप सुंदर आहे आणि पद्मावती मातेच्या 2 मूर्त्या आहेत. मी पहिल्यांदाच एका गाभाऱ्यात एकेच ठिकाणी अशा 2 मूर्त्या बघितल्या. खूपच सुंदर. इथे मला सदाफुलीचं रोप दिसलं. ह्या ज्या दिसत आहेत ना ह्या सदाफुलीच्या बिया आहेत. ह्या जेव्हा परिपक्व होतात तेव्हा त्यापासून आपण रोपं बनवू शकतो. आता या तिघींचं काय चालू आहे तर इथे या कणीस खरेदी करतात. पूर्ण पोतं वर खाली केलं आणि मग त्यातनं एक 5 कणीस शोधून काढले. पावसाळ्यात असं मस्त गरमागरम कणीस खायला भारी लागतं. सकाळी 11ला निघालो होतो, घरी यायला संध्याकाळचे 7 वाजले. इतकं सगळं खाल्लं होतं त्यामुळं घरी आल्यावर फक्त उपीट खाल्लो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देवदर्शनासाठी केरल्याला गेलो. तुम्ही मला नेहमी विचारत असता की हे देवस्थान कुठे आहे, तर ज्योतिबाला आपण जिथून वळतो ते केरली आणि त्याच्या पुढं हे देवस्थान आहे. हे केरल्यामध्ये आहे. इथे दर्शन घेतलं आणि मग मम्मीला पुन्हा तिच्या सासरी सोडलं आणि खरं सांगते एखाद्या माहेरवाशिणीसारखं तिनं सासरची आठवणसुद्धा काढली नाही.